शर्वी 11 लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लॅश केला, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला. इथून सीमारेषा पार ओमकार वालेकर यांच्या बॅट मधून हा तडाखे बंद बेधुंद करणारा APL चौकार. 4 धावा. चार धावांनी सुरुवात केली प्रलय. सुपर 4च्या लढतीनं सुरुवात झाल्यानंतर मात्र पहिलीच अटॅकिंग सुरुवात मात्र आपण पाहतोय. रोहित धुमाल यांच्यावरती हल्ला चढवत असताना या 4 धावा आपण पाहिल्यात. पुढचा 3 चेंडू हा प्रेशर मात्र बनवला गेलाय पहिला चौकार आल्यानंतर. जसजसे प्रलय आपल्या टीमचा लीग स्टेजच्या मॅचेस पासून सुपर 8 मध्ये येतात, सुपर 4 मध्ये येतात, तंत्र जर पाहायला गेलात ना तर प्रेशर कुठेतरी वाढत असताना आपण पाहत असतोय आणि तोच प्रेशर कुठेतरी फील करताना पाहतोय तो रोहित धुमाल लारा. नक्कीच मी मगाशी सांगितलं होतं की प्रत्येक संघ हा पुढल्या फेरीत दाखल होतो तेव्हा तो फक्त संघ दाखल होत नाहीये आणि हा मात्र जोरदार चौकार आलाय जबरदस्त समोरच्या दिशेने. 4 धावा. डीजे वायरवाला माईकचा थोडा आवाज वाढवा. डावकरा हाताचा फलंदाज ओमकार आहे आणि डाव्या हाताचा गोलंदाज. वाह काय चेंडू टाकलाय अचूक टप्प्यावर, अगदी नेम पकडलाय आणि चेंडू फेकलाय. इथे मात्र निर्धाव. आणि मी सांगतच होतो की प्रत्येक संघ हा पुढल्या फेरीत दाखल होत असतो तेव्हा त्याच्यासोबत पुढील संघामध्ये पुढील सामन्यामध्ये जिंकण्याची एक प्रेशर असतो, एक दबाव असतो. त्याच पद्धतीने आपल्या प्रेक्षकांची जबाबदारी अपेक्षा असतात त्या सुद्धा घेऊन पुढे जात असतो आणि त्यानुसार फटकेबाजी करतो. आणि अजून एक पाहायला मिळतंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा आलेला 3रा चौकार. 4 धावा. झालेले आहेत. मन 11 पेजारी. आधीचा सामना सुद्धा काही जबरदस्त सुरुवात भेटली होती. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि तिथेच काहीसा सामना फिरवण्यात यश मिळाले होतं. 13 धावा. नेक्स्ट बॉल ऑन साईडला आणि इथे सुद्धा 1 धाव येणार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय मिड ऑन कडे आणि इथे पाहतोय आपण 5 चेंडू नंतर 14 धावा. मन 11 संघाची स्ट्रॅटेजीच राहिलेली आहे कल्पेश. सुरुवात करायची तर आक्रमक पद्धतीने करायची की तिथे जाणार, सेटल होणार आणि हळूहळू नंतर फटकेबाजीला सुरुवात करणार. हे तंत्रमंत्र त्यांना ठाऊक नाहीये. त्यांना ठाऊक आहे गेल्यापासून आक्रमण. नक्कीच त्यांचं जर बॅटिंग स्क्वॉड जर पाहायला गेलात ना तर पुढील येणाऱ्या फलंदाजामध्ये किशोर नाईक आहेत हे देखील त्यांना माहिती आहे. म्हणून तर अशा पद्धतीची ही स्टार्ट मात्र पाहतोय. विस्फोटक फलंदाजी करणं गरजेचं आहे कारण 4 षटकांची लढत आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये जर आपण 60च्या पुढे कुठेतरी जात आहे ना तर मग नंतर दुसऱ्या इनिंगमध्ये येणारा 15+ जो रिक्वायर्ड रन रेट असतो ना तो प्रेशर क्रिएट करत असतो. ओ यावेळी ऑन साईडला फटका सजवायचा होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अशा पद्धतीचे जे फटके असतात ना ते बहुतांश टाईम रिस्की असतात कारण की चांगल्या पद्धतीने टायमिंग करू शकला नाहीये तर विकेट जाऊ शकते. LBW किंवा बोल्ड, तदनंतर लिडिंग एज लागू शकते. अशा स्वरूपातून विकेट सुद्धा जाऊ शकते. परंतु पहिल्या षटकामध्ये जितक्या धावसंख्या हव्यात ना त्या मात्र मिळालेल्या आहेत. 1 षटक बिनबाद 14 धावा. माईकला आवाज द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती पाहतोय विदाउट विकेट लॉस. मन 11 पेजारी संघ 14 धावा धावफलकावरती लागल्यापैकी ओमकार वालेकर यांच्या बॅटमधून जर पाहायला गेलात ना तर 3 अप्रतिम सुंदर असे दर्शनीय चौकार मात्र आपण पाहिले होते आणि आतापर्यंत ओमकार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 13 धावा. आता मात्र दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर गोलंदाजी मार्कवर मात्र ऋषी वालेकर. आज गेल्या 2 दिवसापासून जर पाहायला गेलात ना तर धावसंख्या 14 झाली. ऋषी वालेकर यांनी चांगल्या पद्धतीने प्रभावित करणारा खेळ मात्र केला. मग गोलंदाजीचं कार्य असू द्या, फलंदाजीचं कार्य असू द्या, संपूर्णपणे
आज ऋषी वालेकर याच्यावरती शर्वी 11 हा संघ मात्र एका आशेनं मात्र बघतोय, त्या आशांवरती मात्र उभं राहावं लागणार आणि तशा पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये करावं लागणार आहे. कारण ऋषी आणि ओमकार यांच्या अगेन्स्ट मात्र ही मॅच असणार आहे. दोन्ही एका संघाचे खेळाडू आहेत. पहिला चेंडू लाफ्ट केलाय, चेंडू बराच वेळ हवेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अमोल पाटील चेंडू खाली आले होते, तद्वर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट मात्र करताना दिसलेत. त्या अर्थातच आपण पाहतोय ओमकार वालेकर 15 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्ग ऋषी वालेकर, ज्याचं कौतुक करतच होतं आपण. टोटल 15 धावा आणि ते रिफर केले गेलेले आहेत तिसऱ्या पंचांसाठी. आणि टेक्नॉलॉजीचा परिणाम पाहतो आपण कल्पेश, की सगळ्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने वापर. जेव्हा की टेनिस क्रिकेट जगतामध्ये क्रांती आली, tenniscricket.in, तदनंतर मात्र विविध क्षेत्रात विविध ठिकाणी मात्र चॅनल आपण पाहतोय. जसं की ड्रीम्स क्रिकेट, एक अलिबाग, मुरुड आणि रोहा या तालुक्यांची ओळख म्हणजे अर्थातच ड्रीम्स क्रिकेट, आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि त्याचाच फायदा आपल्याला नक्कीच होतोय. टेक्नॉलॉजीचा फायदा करत असताना रिफर केला गेलाय आणि पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहत आहोत. नक्कीच प्रलय आपण कौतुक करू dreamcricket.inचं, ज्या पद्धतीने त्यांचं क्वालिटी आहे, क्लॅरिटी आहे, खूप सुंदर असं प्रेक्षेपण मात्र आपण पाहतोय. dreamcricket.inच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, जे रसिक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आज लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. आणि आपण विनंती करतोय APLच्या माध्यमातून की आपण या dreamcricket.inला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी आपण बेल आयकॉनला हिट करायचं आहे. प्रत्येक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जातील आणि क्वालिटी विथ क्रिकेट आणि क्लॅरिटी मात्र पाहू शकतोय dreamcricket.inच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल चेंडू येतोय, धावसंख्येत मात्र फारसा मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. एक चेंडू आणि एक षटक मात्र संपलंय. 15 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. या चेंडूवरती धाव एक धाव आली, म्हणजे 1+1 अशा 2 धावा मात्र आपण सॉरी एकच धाव मात्र पाहतोय. 16 धावा. एक धाव आलेली आहे. हा बिमर पद्धतीचा नो नाही आहे आणि ओमकार वालेकर आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून साकार झाले. आणि त्याच्यासमोर ऋषी वालेकर वर्सेस वालेकर. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू झालेत ना अंपायर? येस, 2 चेंडू झालेत. तिसरा चेंडूसाठी सज्ज होतोय. एक ओके. स्विच हिट बनतोय, स्वीट हिट सरळ जातोय चेंडू सीमारेषा पार. प्रीतम पाटील यांच्या बॅट मधून हा धडाकेबाज APL षटकार. प्रीतम पाटील जबरदस्त षटकार, स्विच हिट. आणि खरं पाहिलं ना तर ऋषी वालेकर त्याचा सुद्धा एक पेटर्न शॉट आहे, स्विच हिट. आणि त्याला त्याच्याच सारखं त्याच्याच गोलंदाजीवर हा फटका खेळून त्याने मात्र चॅलेंज दिलेलं आहे ऋषी वालेकरला. प्रीतम पाटील मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, आल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले होते आणि तिथेच मात्र आपल्या संघाचा आत्मविश्वास त्याने उंचावला होता. आणि त्या उंचावलेल्या आत्मविश्वासानुसार खेळ करून दाखवला आपल्या संपूर्ण संघाने. तदनंतर त्यांच्याकडे खारेपाट एक्सप्रेस सुद्धा आहे किशोर नाईकच्या स्वरूपातून. त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या. त्याच्याचमुळे हा संघ मन 11 पिजारी आपण पाहतोय या मॅचमध्ये खेळत असताना. सेमीफायनल 21 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला चेंडू चांगला कमबॅक मात्र आपण पाहतोय. तर या चेंडूवरती ऋषी वालेकर यांचा स्लॉकशिप करण्याचा मात्र प्रयत्न होता. स्लोवर पद्धतीने लेग ब्रेक देखील केला गेला आणि चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या वरून जाणारा चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. प्रीतम पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार मात्र पाहायला मिळाला आहे. आणि बाकी जर पाहायला गेला तर ऋषी ओमकार वालेकर यांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 14 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. सुपर 4ची ही पहिली लढत पाहतोय. शर्वी 11 मन 11.
यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंगाच्या क्षेत्रामध्ये, अमोल पाटील यांना तैनात केलं गेलंय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर एकच धाव मात्र पाहायला मिळते. ज्यावेळी प्रलय ओमकार ऋषी वालेकर गोलंदाजीसाठी आलेत ना, त्या पहिल्या षटकामध्ये धावा बांधतात ना, त्या धावांना मात्र कुठेतरी रोख लावण्याचं काम ऋषी वालेकर चांगल्या पद्धतीने करतात आणि याचाच फायदा म्हणून आज शर्बी 11 हा संघ मात्र सुपर 4 मध्ये खेळताना दिसतोय. नक्कीच एक रस्ता आहे आणि ही लाईनअप आहे, तो प्रवास आहे गोलंदाजीचा आणि त्या प्रवासामधल्या त्या रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर ऋषी वालेकर आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या तरी स्पीड ब्रेकर ऋषी वालेकर असल्या कारणाने तिथे धावा कमी जातात. विथ विकेट डावखरे हाताचा फलंदाज, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा बाहेरच्या साईडला आणि इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि इथे निर्धाव ओमकार वालेकर आणि त्याला मात्र थांबून ठेवले, जायबंदी करून ठेवलेलं आहे ते ऋषी वालेकरने. प्रीतमला सुद्धा 22 धावा पाहतोय धावपालकवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असणारा या मॅच मधील दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत पाहतोय. ओमकार वालेकर स्ट्राईक अगेन्स्ट ऋषी वालेकर. 2 वालेकर यांच्यामध्ये लागलेले आहे द्वंद्व युद्ध आणि अखेर मात्र या युद्धामध्ये यश येतंय. हे ओमकार वालेकर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपालकावरती पाहतोय 14.00च्या सरासरीनं तब्बल 28 धावा. दोन षटक समाप्त आपण पाहतोय मन 11 पेजारी या संघाच्या आणि या 14-14च्या सरासरीने टोटल धावसंख्या झालेली आहे ती 28. रोहित अर्थातच उर्फ लारा यांनी पहिली षटक घेऊन आलं होतं आणि त्यांनी 14 धावा खर्च केल्या. तदनंतर ऋषी वालेकर, एका अंशी वाटत होतं की ऋषीची गोलंदाजी चांगली चालू आहे, परंतु त्या गोलंदाजीमध्ये जोरदार प्रहार मात्र करून दाखवला तो ओमकारने आणि इथे ऋषी वालेकर हा सुद्धा धावा खर्च करतोय 14 आणि 14-14 28 धावसंख्या, चांगली धावसंख्या आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 56. जर हा सामना जिंकायचा असेल तर मनोवैज्ञानिक दबाव जर टाकायचा असेल तर 60च्या वरती कल्पेश नक्कीच लागतील धावा. नक्कीच तशाच पद्धतीने भाकी देखील केलं होतं की किशोर नाईक यांनी आम्ही 60+ धावा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा शर्बी 11 संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यांच्या समोर 15+ असा जर रिक्वायर्ड रन रेट असेल तर कुठेतरी दडपण येऊ शकते. तिसरं षटक तिसऱ्या षटका मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. आकाश पाटील मेडेकर यांना इन्व्हाइट केलं गेलं राईट ओव्हर द विकेट. आकाश यांनी या लीगमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, फार मार खाल्ला नाही परंतु चांगल्या पद्धतीची इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. आता या मॅचमध्ये देखील तशाच पद्धतीची अपेक्षा आकाश पाटील मेडेकर यांच्या माध्यमातून शर्बी 11 हा संघ करते. आकाश येतात पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावं लागेल आकाशला. आकाशात निरभ्र ढग होतं, आता मात्र ढग आलेत, काळे ढग. पुन्हा एकदा आकाशला सुरू करावं लागणार आहे. प्रीतम पाटील स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि मंचाच्या व्यासपीठाच्या दिशेकडून आकाश सज्ज होते 18 नंबरच्या जर्सीमध्ये. उजव्या हाताने गोलंदाज. यावेळी मात्र हा येतोय आकाशला आसमान दाखवणारा षटकार प्रीतमच्या बॅटमधून. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व 5 च्या माध्यमातून सन्माननीय चित्रलेखा नृपाल पाटील, महिला आघाडी अध्यक्षा अलिबाग तसेच नगरसेविका यांचं शुभागमन आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आज या भव्य दिव्य क्रीडानगरीमध्ये होत आहे. चित्रलेखा नृपाल पाटील मॅडमचं आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. नक्कीच ताईंचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या असोसिएशन प्रीमियर लीग 2024 अर्थात पर्व क्रमांक 5 आणि या 5व्या पर्वासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत.
पुन्हा एकदा मैदानाकडे मित्रांनो बोलतोय. चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट कव्हर रीजन मध्ये चेंडू फील केला जातो. या अगोदरचा चेंडू प्रीतम पाटील यांच्या बॅट मधून निघाला होता आणि तब्बल 6 धावा तिथं मोजाव्या लागल्या होत्या त्या शेरबी 11 संघाला. धावसंख्येत एक भर पडल्यानंतर मात्र 35 धावा धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ. लई 4 षटकांची लढत आणि इथून मात्र ज्या पद्धतीने जिथे विकेट मात्र मिळाली नाही ना शेरबी 11 संघाला ती मात्र डोकीदुखी कदाचित या मॅच मध्ये आपण प्रस्थापित होताना पाहू शकतोय. इथून जास्तीत जास्त गेअरअपना टॉप गिअरनं फलंदाजी करण्याचा एक पराक्रम कदाचित प्रयत्न असू शकतो ओमकार वालेकर आणि प्रीतम पाटील यांचा. कारण किशोर नाईक यांचं देखील मैदानामध्ये आणखी येणं बाकी असणार आहे या मॅच मध्ये. त्यासाठी मात्र आकाश यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा ओमकार वालेकर बॅटिंगसाठी सज्ज असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळी मात्र मान्यवरांचं स्वागत करत असताना व्यासपीठाला सलामी देतोय. हा येतोय ओमकारच्या बॅटमधून षटकार 6 धावा. सहा धावा आल्यात. 41 धावा धावफलकावरती पाहते. आणखी 3 चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील आकाश यांचे. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जातोय आकाशांच्या माध्यमातून. आणि आता जर पाहायला गेला तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची डॉट रन आली नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि आता मात्र डॉट बॉल आला. अशा पद्धतीने 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात आकाश पाटील यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आकाश पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज. यावेळी लेग स्टिकच्या वरून जाणारा हा चेंडू मात्र अंदाज मात्र ओमकार वालेकर यांचा मात्र चुकला आणि अशातच मात्र आणखी एक डॉट बॉल येतोय तो अर्थातच आकाश पाटील यांचा. एक डॉट बॉल येतोय. 2.5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुपर 4 ची ही लढत मित्रांनो पाहतोय. 4 संघ मात्र 16 संघांमधून मात्र आतापर्यंत सुपर 4च्या लढतीसाठी खेळण्यास पात्र झाले. त्यापैकी पहिली लढत मात्र पाहतोय शेरबी 11 आणि मनोलन पेजारी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न. अपड्राईव्हचा हा फटका मात्र पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. जतीन चेंडू खाली आले आणि त्यानंतर मात्र पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 14च्या सरासरीने आतापर्यंत 42 धावा आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला तर 56 धावा धावफलकावरती पाहणार आहोत. तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण सुपर 4ची ही लढत म्हटल्यानंतर मात्र एक मॅच आणखी जर आपण जिंकतोय तर या महाअंतिम मुकाबला खेळण्यासाठी आपण मात्र सज्ज होऊ शकतोय नेक्स्ट मॅच मध्ये. अर्थातच दुसऱ्या बाजूनं 111 पेजारी संघ इथून खेळतोय. तर पुढच्या मॅच मध्ये अर्थातच जिजा 11 जिथे हितेश पाटील मेडेकार हा मात्र फाईट करताना दिसणार आहे. पाटील ब्रदर्स विनोद पाटील टिंबिरा यांच्या समेत ही आणखी एक बिग फाईट मॅच आजच्या दिवसातील येताना आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. आणि विशेष दिवस आहे कारण की विशेष पाहुणे आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. दिवस क्रमांक 3 आहे. खारेपाट असोसिएशनच्या विद्यमानाने सादर होणारी स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आणि इथे उपस्थित झालेल्या आदरणीय सौ चित्रलेखा ताई रुपाल पाटील यांचं इथे स्वागत करणार येत आहे. तर मी विनंती करतो की आपल्या या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अतुलजी पाटील त्यांचं स्वागत करायचं आहे. आपण सर्वांना सर माहिती आहे की आपल्या लाडक्या चिऊताई आपण त्यांना ओळखतो अशा चिऊताईंचं स्वागत करणार आहेत अतुलजी पाटील महिला आघाडी अध्यक्ष अलिबाग. त्याच पद्धतीने अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत आणि त्यांचा इथे मान सन्मान आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर घेतला जात आहे. खूप स्वागत आहे. आपल्या आयुष्यातील अनमोल आणि अमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात त्याबद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि त्याच पद्धतीने आमच्या इथे उपस्थित झालेले आहेत ग्रुप ग्रामपंचायत शहापूरचे सदस्य आदरणीय श्री अनिलजी म्हात्रे साहेब. त्यांचंसुद्धा इथे शुभसन्मान आमच्या व्यासपीठावर घेतला जात आहे. सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे. जबरदस्त सामन्यांचं आयोजन आपण हे पाहत आहोत. खारोपाट असोसिएशनच्या विद्यमानाने सादर होणारी स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग आणि आपल्या आयुष्यातील मोलाचा क्षण आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आम्हासाठी दिलास त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आणि चौथ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं गेलंय तेबेद यांना. नेक्स्ट बॉल वेट बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील समोर ओमकार वालेकर.
ओमकार वालेकर याचा चेंडू मात्र कव्हर पॉईंट रिजनमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र या चेंडूवरती मात्र एकच धाव मात्र पाहतोय ते वेद यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी वेद यांच्या माध्यमातून आता या षटकामध्ये आपण बोलू शकतोय, कारण मागच्या षटकाचा जर विचार करायला गेला मागच्या मॅचमध्ये 29 धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. दरम्यान त्यांच्यासोबत इथे उपस्थित झालेले आहेत आदरणीय अरमानजी सय्यद, युवक संघटना अलिबाग शहर, त्यांचंसुद्धा इथे आगमन झालेले आहे. त्यांचासुद्धा आपल्या या स्पर्धेच्या वतीने शुभसन्मान घेतला जात आहे. मी विनंती करेल की अतुलजी पाटील आपल्या या असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांनी त्यांचा शुभसन्मान करायचा आहे व्यासपीठावर. मंचावर मात्र मान्यवरांची मांदियाळी या दिशेला आलेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीत अप्रतिम सामना चालू आहे. मन 11 पेजारी 45 धावा, 4थं षटक आहे आणि या आल्यापासून चौकार आणि षटकार आणि त्यांच्याच भरोशाने मात्र स्वागत करत असताना चौकार आणि षटकार आणि हा सुद्धा पाहतोय, परंतु हा खोलवर टाकलेला चेंडू आहे. आपण कॅमेराच्या प्रतीक्षेत चित्रामध्ये चित्रफितीत आपण पाहू शकतो मान्यवरांचा सन्मान, शुभसन्मान आपण व्यासपीठावरून करून घेतोय. पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणाकडे, मॅचकडे, कॉम्बॉक्सकडे. 46 ऑन स्कोरबोर्ड विथ दी लॉस ऑफ 0 विकेट, विदाउट विकेट लॉस 46 धावांची आतापर्यंत भागीदारी मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय. चांगली भागीदारी आतापर्यंत आपण पाहिली ते अर्थातच, परंतु तेवढंच जर पहिले पाहायला गेलात ना या मॅचमध्ये जी धावा अपेक्षित होती ती धावसंख्या मात्र अपेक्षित दिसत नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला नाही या मॅचमध्ये जो टार्गेट 60 धावांपर्यंत आपण पाहत होतो तो टार्गेट मात्र कदाचित सेट करता येऊ शकणार नाही मन 11 पेजारी संघासाठी. नेक्स्ट बॉल वेद, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत वेद यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलात ना तर 4 चेंडू फेकले गेलेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यानंतर जर पाहतोय तर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात त्या अर्थातच वेद यांच्या माध्यमातून. नक्कीच वेद यांनी फलंदाजांचा भेद करण्यासारखी मात्र गोलंदाजी करून दाखवलेली आहे, कारण की शेवटचं षटक, अंतिम षटक हाणामारीचं आणि ओमकार आणि प्रीतम या 2 तडाखेबंद फलंदाजांना शांत ठेवले, विस्फोटक फलंदाजी शांत ठेवले. आग विझवून टाकलेली आहे पूर्णपणे. जी काही त्यांच्या फलंदाजीमध्ये हवा होती ती हवा मात्र काढून टाकलेली आहे. चतुर्थ क्रमांकाचं षटक आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यांवर. शेवटचा चेंडू असेल कल्पेश. यश मिळवणं प्रलय सोपं असतं, परंतु मिळालेले यश टिकवणं कठीण असतं. पहिला दिवस गाजवला होता वेद यांनी, लागोपाठची 4 षटका मारल्यानंतर तो एक स्पेशल खेळाडू मात्र ठरला होता, पहिला खेळाडू. परंतु मागच्या मॅचमध्ये जर विचार करायला गेला तर त्याच वेद यांच्या अगेन्स्ट 29 धावा मात्र समोरील संघानं मात्र ठोकल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये जर पाहायला गेलात ना तर पुन्हा एकदा कमबॅक केला, मेहनत केली आणि 5 चेंडू आणि आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमला मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देणारी गोलंदाजी मात्र पाहतोय. धावसंख्या 49, शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगमधील वेद टाकण्यासाठी सज्ज. आणि हा मात्र झेल संधी हुकली. इथे मात्र सुपर संधी निर्माण झाली होती आणि ती संधी मात्र हुकलेली आहे. 1 धाव. धन्यवाद मॅडम, आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या इथे उपस्थित झाल्या होत्या या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सौ चित्रलेखाताई पाटील, महिला आघाडी अध्यक्ष अलिबाग, त्याच पद्धतीने अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेविका, त्यांचं आगमन झालं होतं. त्यांच्यासोबत अनिलजी म्हात्रे सुद्धा होतं आणि या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कारण की त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वेळ खूप महत्त्वाचा वेळ असतो प्रत्येकासाठी. वेळ म्हणजेच पैसा, पैशापेक्षा जास्त महत्त्वाची वेळ आणि तीच वेळ आपल्यासाठी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. दरम्यान इथे पहिल्या सत्राची समाप्ती होताना पाहायला मिळतोय. मन 11 पेजारी संघ 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. 4 नंतर 50चा आकडा कल्पेश पाहायला मिळतोय. 12.50ची सरासरी, 51 धावा करायची आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सुपर 4ची दुसरी लढाई आपल्या समोर मात्र पाहणार आहोत. अर्थातच एका बाजूनं आपण पाहणार आहोत आता पाटील बद्दल संघासाठी विनोद पाटील खेळताना दिसणार आहेत, तर जिजा 11 या संघासाठी आपण पाहणार आहोत. अर्थातच हितेश पाटील, हे 2 कर्णधार मात्र एकमेकांसमोर मात्र खेळताना दिसणार आहेत. अत्यंत महत्त्वाची ही लढत देखील आपण पाहणार आहोत. सुपर 4ची ही दुसरी लढत. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी, आता चांगला कमबॅक वेद यांचा पाहायला मिळाला आणि 49 धावा, 50 धावांचं उद्दिष्ट, 12.50ची सरासरी गाठायची आहे. तत्पूर्वी त्याला टास्क बॉक्समध्ये यायचं आहे. विनोद येतात, हितेश आपण देखील यायचा. हितेश पाटील टास्कसाठी या. नेक्स्ट मॅचचा आपण टास्क करतोय टास्क बॉक्समध्ये. एकोणपन्नास धावा झाल्यात, 50 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. 50 झाल्यात, सॉरी 51 धावांचं उद्दिष्ट, सॉरी
50 झाल्यात 51चं उद्दिष्ट. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्याकडे 2-2 स्कोर आहेत. टॉस Scorer. आपण घेणार आहोत. आमच्या सोबत संदेशजी पैकर जोडले गेलेत. संदेशजी पैकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा, जिथं विनोद पाटील यांचा पाटील ब्रदर्स तीनवीरा हा संघ मात्र फाईट करणारा दिसणार आहे. तो अर्थातच हितेश पाटील यांच्या समवेत अर्थातच जिजा 11 स्वतः संघ मालक आहेत संदेशजी पैकर. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा असणार आहे. कॉल असणार आहे. कॉल कोणाचा? हितेश यांचा छापा. विनोद टॉस जिंकलाय. काय निर्णय का असणार? अत्यंत महत्वाची लढत. सुपर 4 फिल्डिंग करण्याचा निर्णय असणार आहे. समोर हितेश पाटील देखील आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने पाहताय समोरील संघाला 4 षटकाच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर विस्फोटक फलंदाज दोघांकडे देखील आहेत. म्हणजे जर त्यांच्या समोर जर पाहायला गेला तर हितेश असेल, तुमच्याकडे तुम्ही आहात, विनय देखील आहेत. कशा पद्धतीने त्यांच्या समोर प्लॅन कराल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करा. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय आपल्या बाजूने असेल. लगेच मॅच चालू होते. आपल्याला या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा असणार आहे. इथेच टॉस हरलाय. जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? डेफिनेटली फिल्डिंग केली. फिल्डिंग केली असती, परंतु आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत आपण मजल मारू शकता? या 50+ करायचा प्रयत्न करू. 50+ करण्याचा निर्णय असेल. परंतु आता मला तर वाटते दोन्ही संघ आपली जी विनिंग टीम आहे तीच कायम ठेवण्याचा प्रयत्न कराल. काय प्लॅन काय असेल विनोद यांच्या समोर खेळत असताना? प्लॅनिंग असं काहीच नाही, फक्त मॅच जिंकायचे एवढंच आहे. नक्कीच दोन्ही संघांना मात्र या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा असणार आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. विनोद पाटील वॉन द टॉस फॉर पाटील ब्रदर्स तीनवीरा and they are elected to bowl first. Over to Combox. एकामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वप्रथम 1-11 पेजारी संघाने धावसंख्या रचली ती अर्थातच 50 आणि त्यांची लाईन अशी होती: किशोर नाईक, ओमकार शेळके, प्रीतम पाटील, ओमकार वालेकर, प्रतिकार प्रथमेश, साहिल प्रदीप, साहिल धुमाळ, सचिन पाटील आणि महेंद्र नाईक. आणि त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतं. शार्वी 11 या संघाचा ऋषी वालेकर, अमोल पाटील, रोहित धुमाळ, वेद, एक महत्त्वपूर्ण खेळाडू प्रसाद आहे, भावेश आहे, पार्थ त्यांच्या जोडीला, रोहन आहे, निलेश आहे आणि त्याच्या खालोखाल आकाश आणि जतीन. या सगळ्यांची कामगिरी या सामन्यामध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळते. 1-11 पेजारी संघ 50 धावा रचल्या आणि तदनंतर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे पुढे पाहायचं आहे किशोर नाईक, नन अदर दॅन किशोर नाईक, खारेपाट एक्सप्रेस. याच्याशिवाय पहिला षटक टाकायला कोणी येऊ शकत नाही 1-11 पेजारी संघाकडून, कारण की तो ज्या पद्धतीचा स्टार्ट करून देतो. सुरुवातीला फलंदाज असतात ते तडाखे बंद असतात, आयकॉनिक खेळाडू असतात आणि त्याला बाद करण्याची किमया मात्र किशोरने करून दाखवले. हो, व्हॉट अ शॉट कल्पेश, काही जबरदस्त फटका सजवलाय कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावा, डीप कव्हर लाईन, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, ठोसास ठोसा मात्र पाहायला मिळतंय समोरून अमोल पाटील यांच्या माध्यमातून. आणि यावेळी हवेतून एक टप्पा घेतलाय चेंडूने आणि सीमारेषेमध्ये च्या पलीकडे 4 धावा, चौकार. डीजे वाले आपणास विनंती आहे की आजचा आपल्याकडून जितका आवाज वाढवता येईल ना स्पीकरचा तितका वाढवा. लगोपाठची 2 चेंडू आणि 2 चौकार मात्र आपण पाहतोय. त्या अर्थातच अमोल पाटील यांच्या बॅट मधून मात्र निघालेच एक क्रॅकिंग शॉट, अटॅकिंग इंटेंटनं मात्र फलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतोय अमोल पाटील. लगोपाठचे 2 चेंडू 2 चौकार. नेक्स्ट बॉल किशोर नाईक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. अनादर वन चौकारांची हॅट्रिक मात्र कंप्लीट करत असताना लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मात्र सीमारेषा पार येतोय. EPL चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चौथा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मात्र
बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो आणि या चेंडूवरती अखेरीस सिंगल मात्र धाव मिळाली आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच 13 धावा मात्र पाहतोय. 50 धावांचं उद्दिष्ट 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 13 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे आणखी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा मात्र बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. प्रलय मागच्या मॅचमध्ये जर पाहायला गेलात ना श्लोक 11 संघाच्या अगेन्स्ट मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिले 2 विकेट मिळवल्यानंतर श्लोक 11 संघाला मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र याच षटकामध्ये जर विचार करायला गेलात ना तर अमोल पाटीलनं ते खेळी मात्र लक्षात ठेवले नाही. अटॅक हा किशोर नाईक यांच्यावरती केला जेणेकरून किशोर नाईक दडपणाखाली येतील आणि मन 11 पैजारी हा संघ दडपणाखाली येईल आणि आपला संघ मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये डोकं वर काढण्याचा प्रयत्न करेल. त्याच इंटेंटनी फलंदाजी करताना दिसतोय अमोल पाटील. नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि तोच करून दाखवलेला आहे. तो अर्थातच अमोलने 4 चेंडूमध्ये 13 धावा आणि किशोर नाईक जबरदस्त गोलंदाज आहे खारेपाट एक्सप्रेस आणि त्याला मात्र 3 चौकार मारलेत. पुन्हा एकदा राऊंड द विकेट डावकर हाताचा फलंदाज झाला. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये कट करतोय एक क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागच्या क्षेत्ररक्षकाकडे जाऊ देते. कव्हर आल्यानंतर इथे एका या धावेने ॲडिशन होत असताना पहिले 3 चेंडू मात्र अमोल पाटीलचे होते. पुढले 3 चेंडू किशोर नाईकचे असतील का कारण की आता 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत. शेवटचा चेंडू बघायचा आहे पुन्हा एकदा अमोल आणि किशोर नाईक. चांगला द्वंद्व युद्ध दोघांमध्ये पाहायला मिळतोय आणि शेवटचं द्वंद्व युद्ध कोण जिंकणार ते नक्कीच या चेंडूवर आपल्याला कळणार आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा किशोर नाईक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय कावकर्नर रिजनमध्ये ओमकार वालेकर मात्र तैनात केलेले आहेत. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेने मात्र चांगल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 15 धावा प्रलय धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर पाहायला गेलात ना तर 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. प्रति षटक 12ची सरासरी जी सरासरी 12.50ची गाठाची होती ना ती सरासरी मात्र या षटकामध्ये कुठेतरी पुढे गेली. म्हणून तर आता मात्र रिक्वायर्ड रनरेटचा विचार करायला गेलात ना तर 12 धावा धावफलकावरती पाहतोय. या प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागणार आहेत आणि याच धावा जर बनवत असताना मात्र जर इथून जर विकेट मिळाली नाही ना तरी ही जोडी मात्र खऱ्या अर्थाने ही मॅच मात्र खिचून जाईल. येणाऱ्या 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. नक्कीच 36 धावांची आवश्यकता असणार आहे. पण किशोर जो की संघाचा एक्का गोलंदाज आहे आणि त्याला 15 धावा कुठल्यानंतर आत्मविश्वास हे अमोल पाटील आणि वेद यांचं नक्कीच वाढलेलं पाहायला मिळेल आहे. कारण की आत्मविश्वास माणसाकडे असला की माणूस कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो आणि तोच मार्ग काढणार आहे तो की अमोल. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे टचमध्ये आहे. द्वितीय क्रमांकाचे षटक आपल्यासमोर घेऊन येताना दिसेल प्रीतम दुसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन येणार आहे. प्रत्येक षटकामागे आता 12 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकात प्रीतम यांना इन्व्हाइट केले गेले आहे. प्रीतम राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहे. समोर अमोल पाटील देखील. अमोल पाटील यांच्यासाठी अमोल यांच्या खेळीचा जर विचार करायला गेला तर 5 चेंडू आणि 14 धावा आणि वेद एका चेंडूमध्ये 1 धाव मात्र खेळून मात्र फलंदाजी करतात. प्रीतम यांनी चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण मात्र मागच्या षटकामध्ये केलं होतं. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला सिंगानं मिस रायझिंग चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहायला गेलात ना तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. परंतु एक आत्मविश्वास जो पाहिजे होता तो आत्मविश्वास मात्र झलकताना पाहिला तो प्रीतम पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये. हा चेंडू आला अखेरीस डॉट बॉल. यावेळी शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न आणि अखेरीस मात्र ते यश आणि जे आत्मविश्वास बोलत होता ना तो आत्मविश्वास इथं कामी आला प्रीतम पाटील यांच्या आणि मनिलन पेजारी संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय अमोल पाटील. बॅक टू द डगआउट. सुरुवातीचं पहिले षटक पाहिलं होतं तर 15 धावा नक्कीच कल्पेश केल्या होता. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं षटक घेऊन आला तो प्रीतम. पहिला चेंडू डॉट गेला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र झेलबाद केलेला आहे तो फलंदाजाला अमोल आणि अमोल बॅक टू द पॅव्हेलियन. निराश मनाने मात्र परतलेला आहे. थोडा धाक निर्माण केलेला आहे प्रीतमने आपल्या गोलंदाजीमध्ये.
मैदानामध्ये नवीन फलंदाज पाहतोय. ज्या फलंदाजीची प्रतीक्षा मात्र खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षक करत होते तो ऋषी वालेकर मैदानामध्ये तैनात झालाय इन ॲट नंबर 3. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आत्तापर्यंत जर पाहायला गेलात ना तर ऋषी वालेकर यांनी केले. या मॅच मध्ये तशाच अपेक्षा असणार आहेत आणि त्या अपेक्षांवर इथून मात्र खरा उतरेल की नाही. लाऊड अपील आहे आणि लाऊड अपील मात्र केल्यानंतर जर पाहायला गेलात ना रेफर केलं जाईल. परंतु जर पाहायला गेला तर आत्मविश्वास झलकताना दिसला होता. परंतु चेक केलं जाईल, डिस्कस केलं जाईल, योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेंडू एक्झॅक्ट कुठे लागला गेलाय, बॅटवर लागलाय की बॉडी लाईन वरती आदळला हे मात्र डिस्कस केलं जाईल आणि तदनंतर आपल्यापर्यंत मात्र निर्णय पोहोचवला जाईल. आणि इथं पाहतोय तर काय पंचांचं बोट अवकाशाकडे आणि ऋषी वालेकर गोल्डन डकचा शिकार. चला चला मॅच चालू करून घ्यायचा ऋषी. DRS घेतलं गेलंय. DRS आलाय. थर्ड पंच राजू पाटील. चला बाजूला व्हायचं आहे तिथून. फक्त टेक्निकल टीम असेल dreamcricket.in च्या माध्यमातून योग्य निर्णय थर्ड अंपायरच्या माध्यमातून येईल आपल्यापर्यंत. मैदानात चला पाण्याची पूर्तता करा. मैदानात पाणी पुरवून घ्या. तोपर्यंत मैदानात पाण्याची पूर्तता करून घ्यायची आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहू शकता टीम क्रिकेटची. आणि कॅमेऱ्याच्या अँगलमधून जवळजवळ 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र टिपण्याचं काम dreamcricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खूप चांगली क्लॅरिटी आहे, चांगलं टीम वर्क आहे, चांगला कॅमेरा वर्क आहे, चांगलं ऑपरेटिंग आपण पाहतोय ते अर्थातच dreamcricket.in आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेल्या 3 दिवसापासून कव्हर होताना मात्र पाहतोय.
कॅप्टन या किशोर नाईक यायचं आहे. असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व मित्रांनो आपण अनुभवतोय. अर्थातच जर पाहायला गेला तर 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर होणारी स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग 2024ची आपण स्पर्धा आपण पाहतोय. आज सुपर 4ची ही पहिली लढत आपण पाहतोय. त्या सुपर 4च्या लढतीमध्ये तब्बल 50 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये लागल्या गेल्यात आणि 51 धावांचं उद्दिष्ट असताना पाठलाग करत असताना मात्र आपण पाहतोय ते अर्थातच टीम शर्वी 11 ही टीम मात्र आपण पाहतोय. विदाऊट विकेट लॉस असताना देखील 50 धावांवरती थांबवलं होता. वेद यांची चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिली होती, परंतु त्यांचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मात्र उतरल्यानंतर पहिल्या 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 15 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. नॉट आउट हा अखेरीस निर्णय लागलाय ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून. नॉट आउट येतोय. वायर माईक बंद झालाय जरा बघा. नॉट आउट डिसिजन आलाय. धावसंख्येत मात्र बदल मात्र पाहायला मिळाला नाही, परंतु चांगला प्रयत्न होता तो प्रीतम पाटील यांचा गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र प्रीतम पाटील यांची मात्र आपण पाहतोय. या प्रीतम पाटील यांच्या बॅट गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर 2 विकेट मात्र आपल्या संघासाठी मात्र जमा करताना मात्र 2 धावा मात्र खर्च केल्यात. मात्र इथून मात्र जर विचार करायला गेलात ना तर चांगली गोलंदाजी सोबत चांगली फलंदाजी देखील अपेक्षा मात्र करायची तिथून ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून असू शकते. पुन्हा एकदा मॅचला मात्र सुरुवात होताना दिसेल. इथून आता मात्र धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थात जर विचार करायला गेला तर येणारे चेंडू असतो शिल्लक 15 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 36 धावा. 36 रिक्वायर्ड इन 15 बॉल. 15 धावा झालेल्या आहे शार्वी 11 आणि एक निर्णयासाठी आपण खूप वेळ थांबलो होतो. हे खरं स्पोर्टिंग स्पिरिट असतं दोन्ही संघाचं, कारण की एक निर्णय पंच करण्यात ही सुद्धा कधी कधी चुका होऊ शकतात. माणसं आहेत, माणसाकडून चुकी होते, पण ती चुकी दुरुस्त करण्याची एक संधी जरूर मिळाली होती आणि त्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत आणि त्याचा निर्णय दोन्ही संघांनी स्पष्टपणे स्वीकारताना पाहायला मिळाले. प्रीतम आहे दुसरा षटकाचा खेळ घेऊन येतोय आणि धावसंख्या पार करायची आहे ती 51. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 15. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला आलाय. इथे मात्र थर्ड मॅन कडे चेंडू गेलाय. 1 धाव येणार. या क्षणाला आपण पाहतोय एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. थोडासा ड्रामा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या ड्रामा संपुष्टात येत असताना 1 धाव इथे ॲडिशन होताना पाहायला मिळते. 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. आतापर्यंत 1 विकेट गेलेले आहेत. चेंडू किती झालेले आहेत? 3 ना? पंच 2 शिल्लक आहेत. यस, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. माझ्या इथे गुणलेखकाची भूमिका अर्थातच हितेश पाटील माझ्यासोबत आहे आणि त्याच पद्धतीने डिजिटल गुणलेखकसाठी लवेश ड्रीम्स क्रिकेट टीम्सकडून आहे आपल्याकडे. इथे लवेश. हे षटक प्रीतमनं चांगल्या रीतीने हाताळले. कल्पेश पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, तदनंतर मोठी विकेट, तदनंतर डॉट आणि तदनंतर 1. 4 चेंडू किती चांगल्या रीतीने हाताळताना पाहायला मिळाले. तो कंजूस गोलंदाजी आपण ओळखू शकतोय प्रीतम पाटील याची या मॅचमध्ये. प्रत्येक मॅचमध्ये प्रीतम यांनी तेच कार्य आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने केले. जिथे जिथे किशोरांच्यावरती हल्ला चढवला जातो ना, प्रीतम पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी मात्र करतात. यावेळी मात्र राऊंड विकेट वेद यांच्यासाठी. वेद मात्र थांबणार नाहीत. वेद यांच्या बॅट मधून हा निघतोय टोले जंग असा IPL चा षटकार. व्हॉलेंटियर्स जिजा 11 व्हॉलेंटियरना विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे आम्हाला. इथे ही स्पर्धा संपन्नात आणण्यासाठी तुमचंही सहकार्याची नितांत गरज आहे आणि कृपया आपण पाटील ब्रदर्स आणि जिजा 11 दोन्ही संघांनी व्हॉलेंटियरची जबाबदारी सांभाळायची आहे. मी तर पाहतोय शार्वी 11 हा संघ 22 या धावसंख्येवर गेलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येने आकार घेतलेली आहे. टोटल धाव बनलेली आहे ते 22. दुसरं षटक गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ. शेवटचा चेंडू
आणि यावेळी मागे खेळायचा होता, गेला एक चेंडू गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय किशोर नाईकच्या स्वरूपातून, एकदा पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात रनआउटची संधी, इथे चेंडू मात्र अप्रतिम कॅरी केलाय, परंतु पंचांनी मात्र नकारार्थी मान डोळवलंय. यार शेवटचा चेंडू संपतोय, 2 षटकाचा खेळ संपुष्टात, धावसंख्या पाहतोय ती 24, 1-24. 51 धावांचं उद्दिष्ट आणि 24 धावा धावपाल त्या पाहतोय, म्हणजेच 27 धावांची गरज असणाऱ्या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13.50च्या सरासरीनं बनवायच्या आहेत. ते येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवाव्या लागणार आहेत आणि 27 धावा बनवतात अखेरीस फायनलचं तिकीट मात्र मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. फलंदाजांना पाणी रिक्वायर्ड असणार आहे, कारण डिहायड्रेशन मात्र होत असणार, कारण उन्हाचा तडाखा आहे. जरी संध्याकाळच्या सत्राला मात्र सुरुवात होत असली तरी जर विचार करायला गेलात ना तर आपण पाहू शकतोय आता माझ्या ऋषी वालेकर आणि वेद आपल्या संघासाठी चांगलं कार्य करताना आपण पाहू शकतो. नेक्स्ट मॅचमध्ये जर पाहायला गेला तर विनोद पाटील आणि हितेश पाटील यांच्यामध्ये आपल्याला लढत मात्र पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय जरूर विनोद पाटील यांनी आपल्या संघासाठी आणि हितेश पाटील यांना मात्र इन्व्हाइट केलंय फलंदाजी करताना दिसतील. 2 या खारेपाट असोसिएशनमधील विस्फोटक फलंदाज, एका बाजूने हितेश पाटील असेल तर दुसऱ्या बाजूने विनोद पाटील असेल. या विस्फोटक फलंदाजांमध्ये मात्र आपल्याला द्वंद्व युद्ध मात्र दुसऱ्या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू असलेली ही मॅच मात्र आपण पाहतोय, जिथं धावा बनवायच्या येणाऱ्या 27 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. प्रतिकार आले तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. या मॅच मध्ये प्रतिकार यांची चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील जर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली ना तर 27 धावा मात्र रोखू शकतात, परंतु ऋषी वालेकर यांची विकेट किती महत्वाची असणार आहे ते या मॅच मध्ये मात्र समजून जाईल. परंतु जर ऋषी वालेकर यांना जर मात्र आउट करण्यात जर यश मिळालं नाही ते म्हणून पेसारी संघाला, तर कदाचित प्रलय या मॅच मध्ये ऋषी वालेकर ही मॅच मात्र लवकर मात्र फिनिश करू शकतात. आणि ज्या एंडवरून आता फलंदाजी होती ना त्या एंडवरून जर पाहायला गेला तर चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये होताना दिसू शकते. हवेचा वेग मात्र पोषक असणार आहे तो ऋषी वालेकर यांच्यासाठी. नक्कीच 24 धावा झालेल्या आहेत आणि इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर 27 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. जी काही सरासरी गाठायची आहे 2 षटकांमध्ये ती मात्र त्यांनी गाठलेली आहेत. 1 धाव निश्चितपणे इथे कमी आहे, तरीसुद्धा धावांची गती शेवटच्या षटकामध्ये आपण वाढवू शकतो कोणत्याही प्रमाणात. ऋषी वालेकर आहेत तडाखेबंद फलंदाज, प्रतिकार गोलंदाजीसाठी सज्ज होते. ओ द विकेट, फुल टॉस आणि हा मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, 6 धावा. आता मैदानामध्ये मात्र ऋषी वालेकर नावाचा डंका चालू आहे. या षटकाराच्या जोराने धावसंख्ये फ्लाय होते 30 या आकड्यांवर. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होते प्रतिकारवर आक्रमण करायचं होतं, एज लागतोय आणि यष्टीरक्षक जबरदस्त झेल, विकेट ऋषी वालेकर, बॅक टू दी पॅव्हेलियन.
ट्राय केली झेल कंप्लीट होणं गरजेचं असतं. इझी झेल होऊ शकला असता कल्पेश हा खऱ्या अर्थानं तो धावत आला चेंडूपर्यंत पोहोचला शेवटच्या क्षणी आपल्या धावण्यावरचं नियंत्रण त्याचं चुकलं आणि तिथे मात्र स्किड झाला आणि अशातच झेल सुटली धरतीला दान चेंडू आणि इथे त्याचा फायदा मात्र समोरच्या संघाने उचललाय. एक धाव इथे घेतलेली आहे. 32 धावसंख्या शार्वी 11 या संघाची पाहायला मिळते. आज चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता 12चा रन रेट रिक्वायर रन रेट 14.25 आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळी अगदी खाली राहिला बेंड झाला आणि खेळून काढलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण प्रीतमच आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतमच्या माध्यमातून येत असताना इथे दिसतोय. धावसंख्या या षटकाच्या एक चेंडू बाकी असताना 33 धावसंख्या झालेली आहे. इथून पुढे 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील त्याच्यामुळे इथे षटकाराची नितांत गरज असेल कल्पेश. षटकार मारला तर 12 धावा राहतील. नाही मारला 1 धाव 2 धाव तर 15च्या वरती धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये राहणार आहेत आणि खूप दबाव असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल मारायचा होता उडवलाय डबल ट्राय रिले डबल ट्राय केलाय. इथे झेल घेतली नाही आहे. निर्धाव असेल विन विन सिच्युएशन. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील इथे मात्र समाप्त होते आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये. या मॅचला जर पाहायला गेलात ना तर पूर्णपणे प्रतिकार यांनी मात्र फिरवून घेतलंय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुढच्या 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या म्हणजे 9 धावांचे षटक हाताळलं. अति महत्त्वाची एक विकेट देखील आपल्या नावावरती केली आणि तिथून जर पाहायला गेलात ना तर आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये शर्वी 11 हा संघ मात्र येताना दिसतोय. कारण शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर गरज असणार आहे ते अर्थातच 18 धाव्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असताना मात्र जर विचार करायला गेला तर एका बाजूनं आता ज्या एंडवरती वेद आहेत लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटरला मात्र आता मात्र चांगला वातावरण आहे. या एंडवरून चांगला हवेचा झोक आहे. वेद या एंडवरून मात्र कालच्या दिवसात 4 षटकार मात्र वेद यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालं होतं परंतु कालची खेळी मात्र विसरून आज मात्र या इनिंगमध्ये मात्र वेद यांना मात्र 6 चेंडूपैकी 5 तरी चेंडू मात्र खेळणं गरजेचं असणार आहे आणि त्या 5 चेंडूमध्ये गरज असणार आहे त्या अर्थातच 3 षटकारांची आणि हे 3 षटकार जर वेद यांच्या बॅटमधून जर निघतात ना तर शर्वी 11 संघ मात्र या आजच्या दिवसातील अंतिम मुकाबल्यासाठी मात्र खेळताना दिसू शकते. परंतु तेच मात्र षटकार मात्र थांबवण्यासाठी जर पाहायला गेलास ना तर गोलंदाज म्हणून गोलंदाजाचा वापर केला जातोय. तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सज्ज होताना दिसणार आहे. नक्कीच शेवटचं षटक आहे 6 चेंडूमध्ये 18 धावा आणि त्याचं खूप सारं कौतुक मला प्रतिकारचं सुद्धा करावं लागणार आहे कारण की प्रतिकारने जी गोलंदाजी साकार केली त्यामुळे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी आकार दिलाय आणि असंच प्रतिकारची गोलंदाजी कमी धावसंख्या दिली आणि शेवटच्या षटकासाठी 6 चेंडूमध्ये 18 धावा आणि आपण पाहू शकतो. मी नेहमी या मैदानावर येतो आणि मला सगळ्यात आवडणारं पॅव्हेलियन म्हणजे ते वरती झोपडी बांधलेली आहे ना ती अप्रतिम दृश्य. विनोद दादा पण नेहमी स्टेटसला टाकत असतो की पूर्ण मैदानाचं दृश्य अप्रतिम चित्र आहे ते. हेच या विशेष आहे या मैदानाचं. एका बाजूला बसण्याची उंच असे व्यवस्था आहे आणि एका बाजूला आपण पब्लिक बसू शकतो अशी चहूबाजूंना बसण्याची आसन व्यवस्था नक्कीच आहे. नयनरम्य दृश्य आपल्याला दिसतंय या मैदानाच्या चहू बाजूंना. अर्थातच निमित्त आहे असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आहे. खारेपाट असोसिएशनच्या निमित्ताने ही सादर होणारी स्पर्धा आहे. सचिन पाटील शेवटचे षटक घेऊन काय किमया करणार किमयागार वेद. यावेळी वेद यांच्या बॅट मधून येतोय हा दर्शनीय प्रेक्षणीय IPL षटकार. 6 धावा आल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त येणारे 5 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रलय आपण बोलत होता त्या डोंगरावर बसणाऱ्या प्रेक्षकांबद्दल. हे प्रेक्षक बघितले ना की आठवण येते इंडियामध्ये ज्यावेळी प्रेक्षकांना तिकीट भेटत नाहीत ना त्यावेळी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशाच पद्धतीने मग बिल्डिंगवरती बसून काही प्रेक्षक मॅचेस बघतात. काही प्रेक्षक तर डोंगरावरून मॅचेस बघत असतात. खूप दूरवरून त्यांना काही दिसतं की नाही माहीत नसतं परंतु आपण इंटरनॅशनल मॅच बघतोय हा मात्र फील घेत असतात. नक्कीच प्रत्येक मैदानाचं हे वैशिष्ट्य असतं. आपल्या भारतामध्ये सुद्धा असे विविध प्रकारचे मैदाने आहेत. वानखेडेमध्ये सुद्धा बिल्डिंगच्या पलीकडे बसून असणारे
क्रिकेट सामना बघणारे सुद्धा प्रेक्षक आहेत. पुण्याचं एक मैदान आहे गुंजवणे, ते सुद्धा मैदान असंच आहे की तिथे नेहमी प्रेक्षक बिल्डिंगच्या वर बसलेले असतात आणि सामन्याचा आनंद घेत असतात. नेरुळचं डी वाय पाटीलचं सुद्धा मैदान आहे आणि असेच नयनरम्य असे मैदान आहेत. भारतामधील सगळ्यात मोठं मैदान, जगातील सगळ्यात मोठं मैदान नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात येथे आहे. त्याच पद्धतीने धर्मशाळा स्टेडियमचं सुद्धा एक विशेष असतं प्रत्येकाचं, आणि तसाच हा एक आपला तिरवेऱ्याचं मैदान अलिबाग तालुक्यातील. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये वेध पूर्ण करतोय दुसरी धाव, परंतु आपला साथीदार पोचायला हवा. ये पहा काय होते मैदानामध्ये. काय वर्णन करशील कल्पेश तू याचं? 2 धावा कंप्लीट झाल्या. याचं यामध्ये कौतुक करावं लागेल ते रोहन वालेकर यांचं. 10 धाव्यांची गरज असणार आहे. येणारे 4 चेंडू आणि 10 रिक्वायर्ड असणार आहेत. प्रलय कौतुक करून या रन मध्ये रोहन वालेकर यांचं शेवटपर्यंत विकेट वरती राहिला. जर थोडी चूक केली असती ना रोहन वालेकर यांनी विकेट सोडायची, तर कदाचित इथे वेद यांच्यासाठी धोक्याची पातळी ओलांडावी लागू शकली असती. परंतु रोहन वालेकर शेवटपर्यंत राहिले. तर प्रीतम यांनी चेंडू फेकत असताना चूक केली आणि चेंडू गॅदर करत असताना पुन्हा बॅकअप असताना सचिन पाटील यांची झालेली चूक. 2 धावा मोजाव्या लागल्या. आता येणारे चेंडू शिल्लक असणार आहे ते 4 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 10. पुढला चेंडू यावेळी मात्र आक्रमण अतिक्रमण चौकाराच्या बाहेर, सीमेच्या बाहेर. 6 धावांचा आहेर षटकार. मात्र आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळत आहे शर्वी 11 हा संघ, आणि एक हिरा, मोहरा, तारा, सितारा, हिरो वेद. 7 चेंडूमध्ये 24 धावा. मटकीला मोड नाही आणि या वेदच्या फलंदाजीला मात्र तोड नाहीये. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे वेदची. तब्बल 3 षटकार खेचून काढलेले आहेत. आता मात्र 3 चेंडूचा गेम बाकी. 4 धावांची गरज. वन्स अगेन उंचावर हवेतून किशोर नाईक खाली आणि टिपलाय झेल. वेदचा मात्र संपलाय खेळ. विकेट. टर्निंग पॉइंट. थँक्यू डीजे. आणि 8 चेंडूचा सामना करत असताना वेदने पहा 24 धावा आणि त्याचं स्वागत केलं जात आहे आपल्या त्यांच्या पाठीराख्यांकडून. आणि त्याच पद्धतीने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय रोहित धुमाळ आणि त्याचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले गेले. परंतु निर्णायक क्षण आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचा सामना सेमीफायनल सारखा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्याला हा पाहायला मिळतोय. कल्पेश किती मजा येते, मनोरंजन करतात, प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करत आहेत यावेळी. आणि प्रेक्षकांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचलेला आहे की 2 चेंडूमध्ये 4 धावा काढणार की नाहीत. खरंच प्रेक्षकांचं कौतुक करू. ज्या टीमचे सपोर्टर असतात ना, ती सपोर्टर टीम मात्र सांगत असते की आम्हाला आमची टीम जिंकायची असते. परंतु जे न्यूट्रल प्रेक्षक असतात ना, ते सांगतात की कोणी जिंको, आम्हाला फक्त षटकार चौकार पाहिजे आहेत. लारा याच्या बॅट मधून चेंडू जाईल का सीमारेषा पार, आणि लारा ठरतोय. देखा लाराचा सेलिब्रेशन मित्रांनो आपण पाहू शकताय. लारा याचा अनोखा स्टाईल ना सेलिब्रेशन पाहतोय आणि ही मॅच मात्र फिनिश करून दिली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वेद. धन्यवाद डीजे. अजून एक आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. येणारा कालावधी अर्थातच 20 तारीख आणि 21 तारीख या दिवशी श्री महेश जाधव मित्रमंडळ MJ ग्रुप पोयनाड अलिबाग यांच्या आयोजनातून पोयनाड झुंजार मैदानात क्रिकेट